एक महत्वाची न्यूज आहे। काय रे? मोहितरावांना सरपंच पदाच्या निवडणुकीतून अर्ज मागे घेतलाय। अरे कसं शक्य आहे? हा, मोहितराव आता निवडणुकीतून आउट। हा म्हणजे आपला आदू बिनविरोध निवडून येणार। एक मिनिट पप्प्या, मला ही बातमी अजूनही खरी वाटत नाही। अगं इन द कन्फर्म न्यूज आहे। तरी पण हे बघा असं होऊच शकतं। काय आहे, पराभूत होण्यापेक्षा माघार घेण्याचा विचार एखाद्याच्या मनात येऊ शकतो। करेक्ट आहे। आता आपला अध्यक्षच बिनविरोध निवडून येणार। अरे येऊन येऊन येणार आदर्शशिवाय आहेच कोण? येऊन येणार कोण? आदर्शशिवाय आहेच कोण? अरे येऊन या मोहितरावानं अर्ज असं कसं काय मागं घेतलं? येणार कोण? ऋतुराया, मला आता वेगळीच भीती वाटू लागली। अहो दादा, औषध म्हणजे काय खाऊ गल्ली आहे का? हे खाऊन बघू, ते घेऊन बघू। मी तुम्हाला नीट व्यवस्थित तपासून औषधं दिली आहेत, ती घ्यायची असतील तर घ्या, नाही तर तुमचा आणि माझा दोघांचा वेळ वाया घालवू नका। ठेवा फोन। हाय हाय, मला सांगा डॉक्टर, तुम्ही लोक औषधं देताना असं कपाळावर आठा पाडतात का? तुमची नजर फारच तीक्ष्ण आहे हो। नाही नाही, तुमचा आवाज मोठा आहे आणि चेहरा पण फार एक्सप्रेसिव्ह आहे। थँक्यू। एनिवे, तू इकडे कशी काय? मी तुला भेटायला आले। काय विशेष? काल मंदिरात निवडणुकांबद्दल जे काही ठरलं, तर मी पाहिलं की तू खुश नव्हतास। ए, तू MFR केलंस का ग? म्हणजे मास्टर्स इन फेस रिडिंग। अगदीच डिग्री नाहीये माझ्याकडे, पण जवळच्या माणसांचे चेहरे वाचता येतात मला। गोपाळ, मी दिग्रसकरांच्या फॅमिलीतली नाहीये, पण जरा मनमोकळेपणाने बोलू तुझ्याशी। काल मंदिरात अधोक्षजला निवडलं, तर मला ना ते सगळं खूप विचित्र वाटलं। म्हणजे एका प्रसंगाने कसं काय आपण उमेदवार निवडू शकतो ना? आणि दिग्रसकरांचा मुलगा हीच जर अट असेल, तर तू सुद्धा दिग्रसकर आहेस ना? अधोक्षजचा मोठा भाऊ आहेस, सर्वार्थाने मोठा आहेस त्याच्यापेक्षा। फ्रँकली स्पीकिंग, मोबाईल विकणं हा व्यवसाय, समाजसेवा नाहीये। हे बघ श्रीकला, तू करतोस ना ती समाजसेवा आहे। आय नो अधोक्षज तुझा भाऊ आहे, हे मान्यच आहे मला, पण एकदा विचार करून बघ, खरंच त्याच्या खांद्यावर एवढी मोठी जबाबदारी देणं फायद्याचं आहे? आय मीन, पेलवणार आहे का ते त्याला? तिथेही त्याची बायकोच पुढे येईल, तिलाच सगळं बघावं लागेल। हे बघ गोपाळ, तू स्वाभिमानी आहेस, अनुभवी आहेस, तुझ्यात सगळ्या कॅपेबिलिटीज आहेत। अधोक्षज तुझ्या इतका चांगला उमेदवार आहे असं मला तरी वाटत नाही। तूच योग्य उमेदवार आहेस, अगदी मनापासून वाटलं म्हणून बोलले। प्लीज डोंट टेक इट अदरवाइज। नो श्रीकला, आय वोंट। आय मीन, तू काही काळजी करू नकोस। जे योग्य आहे तेच होईल।
मंडळी, अहो अधोक्षज महाराजांच्या विरोधात कुणीही उमेदवारी अर्ज भरलेला नाहीये. म्हणजे पप्प्या आपल्या अध्यक्ष महाराज आपले अधोक्षज महाराज बिनविरोध निवडून येणार आहेत बघ. एक मिनिट पप्प्या, अरे पण असं कसं, कुणीच कसं काय फॉर्म भरला नाही रे? अगं डिपॉझिट जप्त होईल याची भीती असेल. गावचा सरपंच होणार कोण? अधोक्षज महाराजांशिवाय आहेच कोण? अरे गावचा सरपंच होणार कोण? थांबा शांत शांत. अजून कोणी अर्ज भरला नाही याचा अर्थ असा नाही की माझ्या विरोधात कोणी उभाच राहणार नाही म्हणून. वा अधोक्षज, अगदी बरोबर बोललास तू. तुझ्या या संयमी वागण्यामुळे तूच योग्य उमेदवार आहेस हे तू आज सिद्ध केलेस. कसं आहे बा, राजकारणामध्ये कायम तोल सांभाळून बोलावं आणि वागावं लागतं. व्यंकू महाराज म्हणूनच अधोक्षज महाराज बिनविरोध निवडून येणार आहेत बघा. हे मात्र खरं बोलले पप्पू शेट तुम्ही. अधोक्षज महाराज तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अधोक्षज महाराज तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. शांत व्हा, शांत व्हा. अजून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी 1 तासाचा अवधी बाकी आहे. तर सांगायचं तर कुणीतरी उमेदवार यायला हवा होता. कुणीच कसं काय आलं नाही. मला तर वाटतं शेवटच्या क्षणापर्यंत असं स्थान राहील. आता कुणीतरी आलं पाहिजे गाड्या, नाहीतर आपलाच बीपी हाय व्हायचा. पप्या, विरोधक असल्याशिवाय लोकशाही टिकणार नाही. त्यामुळे विरोधक हा हवाच. अहो महाराज फक्त 10 मिनिटं राहिलेत. अहो मग 10 मिनिटं वाट बघू की. एखादा उमेदवार आला तर आपल्याला त्याला पाहता येईल. आम्हाला जो टक्कर देणार तो या मातीत चूर होणार. चूर चूर होणार, चूर चूर होणार. आम्हाला जो टक्कर देणार तो ह्या मातीत चूर होणार. चूर चूर होणार, चूर चूर होणार. तुमचा शेर तर आमचा. 1.25 शेर. अरे ही तर मोहितरावची माणसं दिसत आहेत. आपण मोहितरावने तर उमेदवारी मागे घेतली ना. अहो एखादा गुंड पाठवला असेल, पण आपल्या अधोक्षज महाराजांपुढे टिकणार आहे का मंडळी? एकदम बरोबर आहे. पप्या, माणसाला बघितल्याशिवाय हे असं काही बोलू नये बर का. पाहू तरी उमेदवार कोण येते, मग कळेल आपल्याला. जनतेचा डॉक्टर, जनतेचा नेता डॉक्टर गोपाल डिग्रसकर. निवडणूक तर मीच जिंकणार. गोपाळ दादा तू हो मीच. डॉक्टर
डॉक्टर गोपाळ व्यंकट दिग्रजकर. तुला म्हटलं होतं ना, जिथे जिथे तू तिथे तिथे मी. आणि ते म्हणलेलंच आहे ना, मोठा भाऊ लहानाला खाऊ. निवडणुकीचं महाभारत आहे. भाऊ भाऊ तर समोरासमोर येणार. विठूच्या वाडीला बदल हवा. विठूच्या वाडीला बदल हवा. विठूच्या वाडीला बदल हवा. दिग्रसकरांच्या घरात असं महाभारत घडेल असा विचार सुद्धा केला नव्हता विठुराया कधी. अरे अंता काका आणि व्यंकू महाराजांमध्ये मतभेद होती, पण मनभेद आणि वैर कधीच नव्हतं. ते असं एकमेकांविरुद्ध कधीच उभं नसते राहिले. आदू आणि गोपाळ जीवाला जीव देणाऱ्या मित्रासारखं वाढलेत, एकमेकांच्या मदतीला धावलेत विठुराया. पण विठुराया, मग असं काय झालं की गोपाळला हा निर्णय घ्यावा लागला रे आणि आदूच्या विरोधात उभा राहिला रे?